भाजपच्या महाअधिवेशनामध्ये शरद पवारांसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल करण्यात आला। राज्याचे जाणते नेते अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवल्याची टीका विखे पाटलांनी केली। शरद पवारांच्या पक्षाचे सल्लागार गोष्टीतल्या गाढवाप्रमाणे झाल्याचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं। 31 जुलैचं उद्धव ठाकरेंचं भाषण आपण विसरू शकत नाही असं शेलार म्हणाले। ती गोष्ट आठवली एका सरदाराची। एक दिवशी शिकारीला जाताना त्याच पद्धतीने त्याने पंडिताला विचारलं, ढग येणार आहेत का? सर्व पंडितांनी मिळून सांगितलं, ढग येणार नाहीत, तुम्ही घाबरू नका, शिकारीला निघा। पंडितांनी सांगितलं ढग येणार नाहीत। मडकं विकणारा गाढवावरचा व्यापारी म्हणतोय ढग येणार आहेत। सरदाराने ऐकलं नाही, तो पुढे गेला। अंतर चालल्यावर लक्षात आलं ढग आलेत। सरदार मोठा शहाणा निघाला, त्याने पंडिताला काढलं, त्याने मडकं विकणाऱ्या व्यापाऱ्याला काढलं, त्याने सगळ्या गाढवांना सल्लागार बनवलं। पवार साहेबांच्या पक्षाची अवस्था गाढव विकणाऱ्या सल्लागाराच्या आणि गाढवाच्या सल्लागारावर चालणाऱ्या पक्षासारखी झाली। ही अवस्था महाराष्ट्राच्या मतदारांनी केली। राज्याचे जाणते राजे आणि अनेक भावी मुख्यमंत्री यांना घरी बसवलं, ही सगळ्यात मोठी उपलब्धी आपण करून दाखवलेली आहे। आणि म्हणून आज साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश यांना अनुसरून आपण जी विजयाची भरारी घेतलेली आहे, मला वाटतं की इतिहासामध्ये नोंद होईल। आणि मला पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं, फडणवीस साहेबांचं किती धन्यवाद द्यावे थोडेच आहेत। केवळ साहेब आपल्या नियोजनामुळे, पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या संघटित प्रयत्नामुळे आणि तमाम व्यासपीठावर बसलेले नेते मंडळी असतील, इथे शेवटच्या बसणारा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याच्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे हे मिळालंय प्रचंड यश। मित्र, आपल्याला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 100% भाजप करून दाखवायचं आहे। हा संकल्प या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे। लोकसभेच्या निवडणुकीला समोर गेलो आपण। निवडणूक लोकसभेची लढलो, पण ग्रामपंचायत सारखी लढलो, पंचायत सारखी लढलो, पण बंधू भगिनींनो प्रचंड झुंज दिली आहे। तुम्ही सर्वांनी प्रचंड झुंज दिली, पण आपण फसलो। विरोधकाच्या खोटारडेपणामुळे आपल्याला यश मिळालं नाही। पण बंधू भगिनींनो आपण पराभवाने खचलो नाही। थोडे निराश झालो होतो। त्या निराशामध्ये कसं बाहेर निघायचो, कसं बाहेर निघणार आहोत याचा आम्ही देवेंद्रजी, मी, आमच्या वरच्या नेत्यांनी प्रयत्न केला। आम्ही निवडणुकीत पराभव झाला नाही, शिकलो आहे। लोकसभेच्या निवडणुकीत जे शिकलो आम्ही पुढे गेलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।